नमस्कार मंडळी. आज मी आलोय भिवंडी रोडला भजनलाल तबेल्यामध्ये. ह्या तबेल्याची एक विशिष्ट गोष्ट आहे ती म्हणजे हा एक तबेला आहे, डेअरी फार्म आहे आणि हा एक टुरिस्ट पॉइंट पण आहे. आणि ह्या तबेल्यामधली बरीचशी माहिती मी बऱ्यापैकी ऐकली होती आणि आज ती मी मुद्दाम बघायला आलोय आणि ती तुम्हाला पण दाखवायला आलोय. आता मी पहिलं इथल्या ज्या मशीनची कशी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे ते दाखवतो तुम्हाला आणि हळूहळू एक एक पॉइंटने एक एक स्टेपने आपण पुढे जाऊ आणि नंतर तिथली ह्या दुधाच्या प्रोडक्ट्स पासून बनवलेले पदार्थ पण मी तुम्हाला दाखवेन. तर पहिले आपण या तबेल्याच्या दिशेने जाऊया आणि पुढे मग हळूहळू बाकीचे पदार्थ वगैरे खाऊन बघूया कशी चव लागते, कसं आहेत हे मी तुम्हाला दाखवीन आणि त्यांच्या किमती कशा आहेत त्या पण दाखवेन. ह्या हा इतका मोठा तबेला आहे की ह्याच्यामध्ये जवळजवळ 1000 ते 1500 म्हशी असणार. अजून नक्की काही आयडिया नाहीये, पण ह्यांची व्यवस्था एवढी व्यवस्थित केली असते. त्यांना धुण्यासाठी शॉवर वगैरे आणि इथलीच ही प्रोडक्ट इथलंच ह्याच म्हशीचं दूध तिथली त्याचीच बर्फी बनवली जाते, त्याचीच मलाई बनवली जाते आणि त्या मलाईपासून साजूक तूप, पनीर हे सगळं इथेच खायला बघायला मिळतं. जसे पण आपण तबेल्याच्या दिशेने पुढे येतो, एंट्रन्सलाच एक गार्डन एरिया आहे. ह्या एरियातून थोडं पुढे गेलं की भजनलाल तबेल्यामधली दुधाची सगळी प्रोडक्ट्स आपल्याला बघायला आणि विकत घ्यायला मिळतात. लस्सी, पनीर, श्रीखंड, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या, पनीर चाट, ताक, शेजवान पनीर हे असे बरेचसे प्रोडक्ट्स इथे खाण्यासारखे आहेत.